ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। श्रीगोंदा तालुक्यातील दैवदैठण येथील सद्गुरू संतश्रेष्ठ निमराज महाराजांचा 363वा पालखी सोहळा यंदा देखील मोठ्या भक्तिभावानं पंढरपूरमध्ये पार पडलाय। आषाढी एकादशीनंतर पंढरपुरामध्ये मुक्कामी असलेल्या या पालखी सोहळ्यानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा घालत गोपाळपूर गाठलं। या ठिकाणी गोपाळकृष्ण मंदिर परिसरामध्ये पारंपरिक काल्याचं कीर्तन संपन्न झालं। संतश्रेष्ठ निमराज महाराजांची पंढरपूर वारी तब्बल 363 वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे असं सांगितलं जातं। निमराज महाराज काशी ते रामेश्वर अशी यात्रा करत असताना त्यांची 12 वर्षांची यात्रा पूर्ण झाली। त्यानंतर साक्षात पांडुरंगानं स्वप्नामध्ये दर्शन देऊन आता पंढरपूरची वारी सुरू करण्याचा आदेश दिला अशी आख्यायिका सांगितली जाते। त्यानंतर महाराजांनी एकादशी करेल उपवासी नाम तुझे पंढरपुरी या भक्तिभावामधनं श्री विठ्ठलाची वारी सुरू केली। या पालखी सोहळ्याचे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे पालखीच्या समोर असलेली पिवळी पताका। पंढरपूरच्या वारीमध्ये विविध ठिकाणच्या पालख्यांसोबत भगव्या पताका दिसतात, मात्र निमराज महाराजांच्या पालखीची ओळख म्हणून पिवळ्या पताकेला विशेष महत्त्व। पांडुरंगानेच महाराजांना पिवळी पताका दिल्याची आख्यायिका या परंपरेच्या मागे सांगितली जाते। मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिही। हा जो सद्गुरू संत श्रेष्ठ निमराज महाराज यांचा हा जो पालखी सोहळा चालू आहे, आज हा जो पालखी सोहळा 363वा हा पालखी सोहळा आहे। सद्गुरू निमराज महाराज हे त्या ठिकाणी काशी ते रामेश्वर अशी यात्रा करायचे। 12 वर्ष यात्रा पूर्ण झाली। मग साक्षात त्या ठिकाणी पांडुरंग स्वप्नामध्ये आले आणि पांडुरंगानं सांगितलं की आता ह्या वाऱ्या तुमच्या या ठिकाणी भरपूर सेवा झालेली आहे, आता पांडुरंगाची वारी तुम्ही सुरू करा। आणि मग साक्षात सद्गुरू महाराजांनी श्री विठ्ठलाची वारी या ठिकाणी सुरू केली आणि व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरनिशी नाम तुझे या न्यायानं या ठिकाणी ही निमराज महाराजांची पंढरपूरची वारी ही सुरू झाली आणि गेली 363 वर्ष ही अखंड सेवा या ठिकाणी आपल्या या निमराज महाराज देवस्थानचे जे अध्यक्ष आहेत हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त ग्रामस्थ देवदैठण समस्त या ठिकाणी वारकरी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सहकार्यानं चालू असलेला हा भव्य आणि दिव्य पालखी सोहळा या ठिकाणी आजपर्यंत चालू आहे। आणि हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज हे निमराज महाराजांचे 11वे वंशज आहेत आणि अशी पिढ्यानपिढ्या अशी चालू असलेली ही पांडुरंगाची सेवा, पांडुरंगाची या ठिकाणी निमराज महाराजांच्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय टाळ घेऊन उभे राहत होते आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचा एवढा अधिकार असताना सुद्धा कीर्तनामध्ये सगळे संत मांदेआळी उभे राहायचे। कीर्तनामध्ये निमराज महाराजांचा भक्तीमध्ये एवढा अधिकार होता की अखिल कोटी ब्रह्मांड नायक सर्व सर्वेश्वर परमात्मा निमराज महाराजांच्या खांद्यावर त्या ठिकाणी येऊन बालरूपामध्ये नाचत असत। गौरवर्ण कांती चंदनाची ओटी तिलक ललाटी केशराचा पीत पितांबर काशीसी कसला घननीळ सावळा स्कंदावरी असं वर्णन दत्तप्रबोध नावाच्या ग्रंथामध्ये निमराज महाराजांच्या चरित्राचे 5 अध्याय आहेत। त्या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महिपती महाराज म्हणून थोर संत होऊन गेले, त्यांनी सुद्धा सद्गुरू निमराज महाराजांचं वर्णन आपल्या भक्त लीलामृत नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे। भक्ती विजय नावाच्या ग्रंथामध्ये सद्गुरू महाराजांचं चरित्र आहे आणि असा महाराजांचा कीर्तनाचा अधिकार वाळवंटामध्ये त्या काळामध्ये सर्व संत महापुरुषांनी पाहिला आणि साक्षात पांडुरंगानं सद्गुरू महाराजांना आपला पितांबर फाडून पीत पितांबर वगैरे असे प्रमाण आहेत, आपला पितांबर फाडून त्या ठिकाणी महाराजांना दिला आणि सांगितलं पताका दिली आणि सांगितलं दरवर्षी हो ज्या सगळ्या भक्तांच्या पालख्या येतात त्यामध्ये माझा निमराज महाराज हा शिरोमणी किंवा महाराज म्हटले की श्रेष्ठ संत श्रेष्ठ निमराज महाराजांची पालखी ही ओळखू आली पाहिजे। काल्याची वही भगवंताच्या बालक्रीडेचं वर्णन कशा पद्धतीनं केलं पाहिजे अशा काल्याची वही सद्गुरू महाराजांना त्या ठिकाणी दिली आणि आज तागायत ती परंपरा आमच्याकडे या ठिकाणी चंद्रकांत महाराज असेल, आम्ही सुद्धा चंद्रकांत महाराजांचे बंधूच आहोत आणि ह्या दंडवते घराण्याकडं सारंग महाराज असतील, या ठिकाणी ह्या दंडवते
ठाकरे घराण्याकडं ही दिव्य परंपरा, पण त्याचे जे मेन मालक आहेत, अध्यक्ष आहेत, ते मात्र हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज आहेत. आणि त्या ठिकाणी गोपाळपूरला त्या ठिकाणी महाद्वारामध्ये आपली पताका लागल्याशिवाय काल्याची सांगता पूर्ण महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी पालख्या येतात. परंतु निमराज महाराजांना आपल्या श्रीगोंदा तालुक्याचं मोठं भाग्य आहे. श्रीगोंदा तालुका तसा म्हणजे महापुरुष, तिथं प्रल्हाद महाराज महापुरुष असतील, मोहम्मद महाराज असतील, निमराज महाराज असतील, अशा अनेक महापुरुषांची ती भूमी आहे. असं म्हटलं जातं, कुलम पवित्रो जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अशा पवित्र भूमीमध्ये सद्गुरू महाराजांची ही दिव्य परंपरा आज तागायत गोपाळपूरला आज काल्याची सांगता झालेली आहे. आणि सगळ्या भक्तांना महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी दरवर्षी हा सद्गुरू महाराजांचा मठ आहे, निमराज महाराजांचा मठ या ठिकाणी आहे. इथं 5 दिवस दरवर्षी सगळे भावी भक्त महाराजांच्या, बाकीचे द्वादशीला जातात, परंतु निमराज महाराजांचे सगळे भक्त काल्यापर्यंत राहतात. किंबहुना देवदैठणवरनं प्रत्येक घरातील एक व्यक्ती ह्या काल्यासाठी येत असतो. असं काल्याचं दिव्य असं महत्व आहे. तो जो महाप्रसाद असतो तो आपले जे अध्यक्ष किंवा जे मेन मालक आहेत त्यांच्या हातातून पूर्वी तो प्रसाद सगळ्यांना पेंद्या वाटी तो शिदोरी, घ्यारे घ्यारे दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ. त्या परंपरेनुसार हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज आपल्या हातानं सगळ्या भक्तांना प्रसाद देऊन कृतकृत्य करतात. ही परंपरा तेव्हापासून चालू आहे. निमराज महाराजांपासून ही परंपरा चालू आहे. आज तागायत ही परंपरा चालू आहे. दंडवते मी अध्यक्ष संत निमराज देवस्थानचे. सर्व आले त्याबद्दलचे स्वागत. गोपाळपूर इथे काल्याच्या कीर्तनाचा मान संत श्रेष्ठ निमराज महाराजांच्या पालखी सोहळ्याला आहे. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर मंदिराच्या शिखरावरती पिवळी पताका लावण्यात येते. त्यानंतर मंदिराच्या समोरून भाविकांना गोपाळ काल्याचा प्रसाद देण्यात येतो. या सोहळ्यासाठी देवदैठणसह परिसरामधील हजारो भाविक मोठ्या भक्तिभावानं उपस्थित राहतात. काल्याच्या कीर्तनानंतर पंढरपूर येथील संत श्रेष्ठ निमराज महाराजांच्या मठामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं. विशेष म्हणजे महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार आजही पालखी सोहळ्याचे अध्यक्ष हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज दंडवते यांच्या हस्ते भाविकांना दही भाताचा प्रसाद वाटप केला जातो. चंद्रकांत महाराज हे संत श्रेष्ठ निमराज महाराजांचे 11वे वंशज असल्याचे सांगण्यात येत आहे. संत श्रेष्ठ निमराज महाराजांचा उल्लेख वारकरी संप्रदायामधील विविध ग्रंथांमध्ये देखील आढळतो. दत्तप्रबोध, भक्त नीलामृत आणि भक्ती विजय यासारख्या ग्रंथांमध्ये महाराजांच्या चरित्राचा आणि त्यांच्या भक्ती अधिकाराचा उल्लेख असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांसह अनेक संत महापुरुषांनी निमराज महाराजांच्या कीर्तनाचा गौरव केला असल्याची परंपरा आहे. यावेळी देवदैठण ग्रामस्थांनी संतश्रेष्ठ निमराज महाराजांच्या पालखीला शासनाच्या मानाच्या पालखी सोहळ्यात स्थान मिळावं अशी मागणी पुन्हा एकदा केली. 363 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्याला शासन दरबारी योग्य सन्मान मिळावा यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत असं सांगण्यात आलंय. तीर्थक्षेत्र देवदैठण ते पंढरपूर असा संतश्रेष्ठ निमराज महाराजांचा पालखी सोहळा आज 363 वर्ष पूर्ण होतात या वारीला. आणि जो आम्हाला मान त्या गोपाळपुरामध्ये काल्याचा आहे. खरं तर तो इतका मोठा मान महाराष्ट्रामध्ये एकमेव पालखी आहे की जिला हा बहुमान तिथं प्राप्त झालेला आहे आणि तो 363 वर्षांपासून आहे. परंतु आमची सर्व ग्रामस्थांची शासन दरबारी आम्ही प्रयत्नशील आहोत की 11वी मानाची पालखी म्हणून संतश्रेष्ठ निमराज महाराजांना मानाच्या पालखीमध्ये स्थान मिळावं अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमचे प्रयत्नही सुरू आहेत. परंतु आपल्या माध्यमातून मी शासनालाही सांगू शकतो की प्रशासनाला सांगू शकतो की आम्हाला जी 10-11 मानाच्या पालख्या आहेत त्यामध्ये समाविष्ट होऊन जसा बाकी, कारण हजारोच्या संख्येने या ठिकाणी वारकरी वारीमध्ये उपस्थित असतात, त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून आम्हालाही शासन दरबारी न्याय मिळावा व आमची मानाच्या पालखी म्हणून त्या ठिकाणी मान्यता मिळावी अशी आपल्यामार्फत मी विनंती करतो. 2 वर्षापासून आमच्या संतश्रेष्ठ निमराज महाराजांच्या पादुका आम्ही औसेकर महाराज आहेत, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे ते अध्यक्ष आहेत, त्यांना एक विनंती करून अर्ज देऊन 1-2 वर्षापासून आमच्या निमराज महाराजांच्या पादुका ह्या विठ्ठल मंदिरामध्ये जाण्याची त्यांनी
आणि 5 वारकरी त्यासोबत अनुमती दिलेली आहे. परंतु तशी फक्त ते तोंडी झालं, परंतु आम्हाला शासनाकडनं आम्हाला तसं पत्र पाहिजे अधिकृत की आपली मानाच्या पालखीमध्ये स्थान आम्ही देऊ. आणि दरवर्षी 5 दिवस जे एकादशी असती ते काला, हे जे 5 दिवसाचा कालखंड आहे त्यामध्ये दररोज नैवेद्य विठ्ठल मंदिरामध्ये जावा. आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी काल्याचा मान तर आहेच, परंतु पादुकाही आमच्या त्या ठिकाणी जावात, अशी एकंदरीत इच्छा आहे आमची सर्व वारकऱ्यांची. कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंद्याचे अतुल लोखंडे यांनी देखील 363 वर्षांपासून सुरू असलेल्या या पालखी सोहळ्याचं मोठं कौतुक केलं आणि भाविकांच्या सहभागामुळे या सोहळ्याची भक्ती आणि उंची दिवसेंदिवस वाढत आहे असं म्हटलंय. ही अखंड परंपरा भविष्यात देखील अशीच सुरू राहावी अशी शुभेच्छा त्यांनी दिली आहे. 363 वर्षांची अखंड परंपरा, पिवळ्या पताकेची अनोखी ओळख आणि गोपाळपूरच्या काल्याच्या कीर्तनाचा मान या वैशिष्ट्यांमुळे संत श्रेष्ठ निमराज महाराजांचा पालखी सोहळा वारकरी संप्रदायामधील एक आगळा वेगळा भक्तिमय सोहळा ठरतो. काल्याच्या कीर्तनानंतर वारकरी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले आणि 363 वर्षांची ही भक्तीची परंपरा पुढील वर्षाच्या वारीची आस मनामध्ये ठेवून पुढे सरकली. निमराज महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी गेली 363 वर्षापासून हा पालखी सोहळा सुरू आहे आणि 363 वर्षी अतिशय उत्साहात हा सोहळा देवदर्शनापासून सुरू झाला आणि त्याच्यात अतिशय मोठ्या संख्येने भाविक भक्त देवदर्शन असेल, पंचक्रोशी असेल, या संपूर्ण परिसरातून त्यामध्ये सहभागी झाले. त्यांनी आमच्या या सोहळ्याची निश्चित स्वरूपात त्याचा आनंदोत्सव वाढवला, त्याची उंची वाढवण्याचं काम निश्चित स्वरूपात या सर्व भाविक भक्तांनी केलं. 363 वर्षापासून ज्या उत्साहात तो सोहळा चालू आहे त्याच उत्सवात किंबहुना त्याहीपेक्षा दिवसेंदिवस त्याचा उत्साह निश्चित स्वरूपात वाढत आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचा सर्वजण एकत्रित आल्यामुळे हा सोहळा चांगला होत आहे. म्हणून त्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविक भक्तांचं मी समस्त देवदर्शन ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि गेले 21 दिवस आपण सर्वजणांनी पालखी सोहळ्यासाठी प्रशासन असेल, सर्व अन्नदाते असतील, वाहतूक करणारे वाहनवाले असतील, ड्रायव्हर असतील, ते स्वयंसेवक असतील, या सर्वांनी अन्नदाते असतील, या सर्वांनी जी काही आमच्या पालखी सोहळ्यासाठी सेवा केली, विशेषतः महाराजांवर श्रद्धा ठेवून एवढ्या मोठ्या संख्येच्या लोकांची सर्व प्रकारची सेवा केली, त्याबद्दल या सर्व मंडळींचे मी देवदर्शन ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, पंढरपूर.